कसे आहात मंडळी सर्वजण? चला तर आज बघूया एक नवीन केकची रेसिपी की जी आहे मोस्ट ट्रेंडिंग मँगो केक. आता आहे समर, त्यामुळे मँगो केक खूप ट्रेंडिंग आहे आणि सर्वांना मँगो केक ऑलमोस्ट आवडतो. मुलांना तर फारच आवडतो आणि ह्या दिवसामध्ये मीन्स स्पेशली समरमध्ये खूप अमेझिंग अशी टेस्ट मँगो केकची लागते मोर दॅन अदर सीझन. तर आपण हा मँगो केक कसा बनवायचा, किती प्रीमिक्स घ्यायचं, किती ऑइल घ्यायचं आणि किती पाणी घ्यायचं, किती क्रीम घ्यायची, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर ह्याची पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि ट्राय करा. तुम्हाला 100% खूप खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवून तुम्ही एन्जॉय कराल ह्याची गॅरंटी आहे. तर आपण चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला. तर इथे सर्वात प्रथम मी घेतलेले आहे प्रीमिक्स. तर ते आपण घेतलं आहे 150 ग्रॅम. 1.5 टीस्पून ऑइल घेऊया आपण ह्यामध्ये ॲड करूया. त्यानंतर पाणी ॲड करूया. थोडे थोडे ॲड करून आपण मिक्स करूया बॅटर चांगल्या पद्धतीने. एकदा विस्कर्सच्या हेल्पने मिक्स करूया आणि त्यामध्ये आपण ॲड करूया, ऑफकोर्स मँगो केक आहे त्यामुळे आपल्याला मँगो इसेन्स यामध्ये थोडासा 4 ते 5 ड्रॉप ॲड करून घेऊन पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी मिळत नाही, तोवर आपल्याला हे मिक्स करायचे आहे. तर आता आपण बॅटरला साईडला ठेवूया आणि आपण आता टीनकडे वळूया. कोणता टीन घ्यायचा बघूया. तर माझ्याकडे हे 4 इंच आहे, एक स्क्वेअरचा आहे, हा 5 इंच आहे, हा 6 इंच आहे. तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल, ज्या शेपचा बनवायचा त्या शेपचा तुम्ही टीन यूज करू शकता. आज मला इथे बनवायचा आहे ॲनिव्हर्सरी केक, त्यामुळे मी आज घेणार आहे हार्ट शेपचा टीन. ॲक्च्युली हा ऑर्डरचा केक आहे, तर मला कस्टमरने असं काहीही सांगितलं नव्हतं की हार्ट शेप घ्या किंवा कोणत्या शेपचा टीन यूज करून तुम्ही बनवा म्हणून. बट मलाच असं ॲनिव्हर्सरी केक आहे म्हणून मलाच असं वाटलं की हार्ट शेपचा मोल्ड यूज करून हार्ट शेपचा असा केक बनवावा, म्हणून मी हार्ट शेप चूज केलेला आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं ऑइलने ग्रीस करून घेऊया आपला टीन. त्यानंतर हा ठेवूया साईडला आणि आता आपण आपलं बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. हे बघा, हे आपलं बॅटर आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्या बॅटरची. तर आपण आता हे बॅटर साईडला ठेवून आपल्या टीन घेऊया आणि त्या टीनमध्ये व्यवस्थित हे बॅटर आपण पोर करूया. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची कशी आहे. बघा, यापेक्षा थिनही नको आणि आपल्याला थिकही नको. हे आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची. तर आपण आता आपला टीन व्यवस्थित टॅप करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपण असं व्यवस्थित जर टॅप केला तर केक अतिशय छान पद्धतीने फुलतो आणि एकदम अशी मस्त अशी त्याला जाळी पडते. एकदम सॉफ्ट मॉइस्ट असा केक तयार होतो. आणि आपण आता मी OTG 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला होता आणि त्यानंतर 180वर 20 मिनिट हा केक मी बेक करायला ठेवला होता. बघा, आता रेडी आहे. 20 मिनिट झालेले आहे. आपण टूथपिक आपण इन्सर्ट करून बघितलेली आहे. क्लीन एकदम बाहेर आलेली आहे. मीन्स आपला केक बेस हा परफेक्ट बेक झालेला आहे. आता हा आपण लगेच डिमोल्ड करायचा नाही. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की केक बाहेर काढल्या गरम असताना डिमोल्ड कधीही करायचा नाही. त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर त्याला डिमोल्ड करायला घ्यायचं. तर आपण इथे घेऊया आपलं शुगर सिरप रेडी करूया. तर शुगर सिरप बनवण्यासाठी आपण एक बाउलमध्ये पाणी घेऊया. मी एक साधारण अर्धा बाउल असं पाणी घेतलेलं आहे. फारसं पाणी आपल्याला लागणार नाही आहे केकसाठी. एक अर्धा बाउल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून शुगर ॲड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. आणि ऑफकोर्स हा मँगो केक आहे म्हणून आपल्याला त्यामध्ये मँगो इसेन्सचे काही 3 ते 4 ड्रॉप्स मी इथे ॲड करणार आहे. हे इसेन्स एक ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज स्किप करू शकता.
आणि त्यानंतर आपण हे साईडला ठेवूया आणि आता आपण डिमोल्ड करायला घेऊया. व्यवस्थित आपला थंड झालेला आहे केक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान असं थंड झालं आणि आता डिमोल्ड करून आपण घेतलेला आहे. बघा किती सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे आपला केक. आणि आता आपण टॉपची जी लेयर आहे ती थोडीशी कट करून घेऊया, सो दॅट इवन आपली वरची लेयर होऊन जाईल. अशा पद्धतीने नाईफच्या मदतीने आपण कट मारून घेऊया आणि त्यानंतर थ्रेडच्या हेल्पने आपण असं व्यवस्थित असं कट करून घेऊया. बघू शकता लेयर किती छान पद्धतीने आलेल्या आहे. आता नेक्स्ट लेयर पण आपण सेम वेने करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान असा सॉफ्ट झालेला आहे आपला केक. आपली जर बॅटरची कन्सिस्टन्सी जर परफेक्ट असेल ना तर केक बेस हा परफेक्टच होतो. चला तर बघूया आता क्रीम किती घ्यावी लागेल आपल्याला. तर ह्यासाठी मी इथे यूज करणार आहे 180 ग्रॅम क्रीम. तर ही व्यवस्थित आपल्याला बीटरच्या साह्याने आपल्याला बीट करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला कमी स्पीड कमी ठेवायचं आहे. त्यानंतर हळूहळू स्पीड आपल्याला वाढवत जाऊन आपल्याला ही क्रीम रेडी करून घ्यायची आहे. तर ही क्रीम परफेक्ट ओके झालेली आहे हे कसे समजावे, तर त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपण बघू शकतो. बाउल जरी आपण उलटा केला ना तरी आपली क्रीम पडत नाही. आणि दुसरी ओळख अशी असते की हे बघा किती छान असे पिक्स तयार झालेले आहेत, म्हणजे आपली क्रीम एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. मस्त. चला आता ॲक्च्युली मला कस्टमरने सांगितलं होतं की कमीत कमी क्रीम यूज करा, त्यामुळे मी 180 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे. बिकॉज मला जास्त डिझाईन बनवायची नव्हती. तुम्हाला जर डिझाईन जास्त बनवायची असेल तर क्रीम आणखी जास्त घेऊ शकता तुम्ही. ॲज पर डिझाईन आपण चूज करू शकतो. क्रीम घेऊ शकतो. आणि आता हे शुगर सिरप आपण घेतलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करूया आणि त्यामध्ये मँगो इसेन्स मी व्यवस्थित मिक्स करून ते साईडला ठेवलेलं आहे. चला तर आता आपण घेऊया आपला केक बेस. तर अशा पद्धतीने मी घेतलेला आहे केकचा बेस आणि त्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपला केकचा जो बेस आहे तो स्लिप होऊ नये त्यासाठी. आणि त्यानंतर ठेवलेला आहे आपला केक बेस. त्यावरती आपण शुगर सिरप व्यवस्थित असं सोक करून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही असं स्टेप बाय स्टेप जर केलं व्यवस्थित तर एकदम परफेक्ट असा केक तयार होतो. तर त्यानंतर आपण इथे त्याच्यावरती क्रीम आपण अप्लाय करूया आणि त्यानंतर आपला सर्वांचा फेवरेट हापूस आंब्याचा पल्प. ॲक्च्युली गाईज हा मी पल्प इथे बाय केलेला नाही, तर मी हा डायरेक्ट आणलेला आहे आपल्या कोकणातनं. ट्रस्ट मी गाईज, मी तिकडनं हा आणलेला आहे. एकदम फ्रेश, एकदम प्युअर, 100% प्युअर असा हापूस आंब्याचा पल्प मला मिळालेला आहे तिथे. ऑब्वियसली आता कोकणातला आणल्यानंतर म्हटल्यानंतर काय म्हणायचं आणखी, तो खूपच प्युअर आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसायलाही किती टेम्पटिंग आहे आणि टेस्टही अमेझिंग आहे त्याची. एकदम प्युअर हापूस आंब्याची टेस्ट मिळते आपल्याला. हा जर पल्प जर खाल्ला आपण यूज केला तर अशा पद्धतीचा प्युअर हापूस आंब्याचा पल्प मी इथे यूज करणार आहे. तर आपल्या क्रीमवरती अप्लाय करून घेऊया व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस सेम आपल्याला रिपीट करायची आहे. तर हा आता सर्वात शेवटची लेअर मी घेतलेली आहे. तर व्यवस्थित त्यालाही आपण क्रीम अप्लाय करून घेऊया. त्यानंतर क्रम कोटिंग करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि क्रम कोटिंग केल्यानंतर मी ह्याला जरा वेळ 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरून गेले. मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाहेर काढून पुन्हा मी त्याला आयसिंग करायला घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसत आहे. अजून तर आपल्याला क्रीमची डिझाईन बनवायची आहे त्यावरती. आणि अशा पद्धतीने आता आयसिंग झालेली आहे आपली. तर आपण आता टिश्यू पेपरच्या साह्याने ह्याला व्यवस्थित असं क्लीन करून घेऊया आपल्या केकच्या बेसला, म्हणजे दिसायलाही छान वाटतं आणि
सुंदर दिसतं. हे बघा, अशा पद्धतीने मी क्लीन करून घेणार आहे. चला तर आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. तर नेक्स्ट प्रोसेस असणार आहे आपली, एक टूथपिक घेणार आहे मी आणि त्याच्या साह्याने आपण हार्ट शेप असं काढून घेणार आहे. सो दॅट आपण तिथे, तुम्हाला कळालंच असेल की मी हे असं का करत आहे. तर तिथे मी ठेवणार आहे फॉन्डंटचं हार्ट आणि त्यावरती मी लिहिणार आहे ॲनिव्हर्सरी ज्यांची आहे ना, ज्या कपलची, त्यांचं नाव. तर त्यासाठी मी हार्ट शेप असं बनवून घेणार आहे आणि त्याच्या साईडला आपला हापूस आंब्याचा जो पल्प आहे तो असा अप्लाय करणार आहे. तर त्यासाठी मी अगोदरच हार्ट बनवून घेतला आणि अशा पद्धतीने आता आपण आंब्याचा पल्प अप्लाय करून घेऊया. व्यवस्थित असा इक्वल आपल्याला असा अप्लाय करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे बघा, खूप खूप सुंदर दिसतं, खूप अल्टी दिसतं जेव्हा आपण इव्हन स्प्रेड करतो. आणि मी साईडला थोडीशी स्पेस ठेवणार आहे. तर ती स्पेस आपल्याला ठेवायची आहे आपल्या डिझाईनसाठी. मला ॲक्च्युली जास्त डिझाईन बनवायची नाही, बिकॉज कस्टमरची तशी डिमांड होती की जास्त डिझाईन, जास्त क्रीम नको आहे, कमीत कमी क्रीममध्ये डिझाईन त्यांना हवी होती. त्यामुळे एकदम सिंपल आणि सोबर अशी डिझाईन मी बनवणार आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा, हे अशा पद्धतीचं छोटंसं नोझल घेतलं आपण आणि एक पायपिंग बॅग घेतली. त्या पायपिंग बॅगमध्ये आपण ते नोझल इन्सर्ट केलं आणि त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आपली क्रीम. ती मी सर्वात प्रथम थोडीशी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण आता हे बघा अशा पद्धतीने त्यामध्ये ॲड करूया. आणि आता आपण हे असं कट करून घेऊया. हे बघा, आपले आता पायपिंग बॅग रेडी झालेली आहे. तर आपण आता डिझाईन बनवूया. जेव्हा आपण डिझाईन बनवतो ना गाईस, तेव्हा खूप सुंदर असा लुक येऊन जातो केकला. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं आयडिया येत नाही की एवढा छान दिसेल, बट एकदा डिझाईन आपली डन झाली ना, तर अतिशय सुंदर ॲस्थेटिक असा केक आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपल्यालाच खूप सुंदर वाटतं ते बघायला आणि कस्टमरलाही खूप खूप आवडतो. ॲक्च्युली हा केक मी जेव्हा डिलिव्हर केला होता ना, तेव्हा त्यांना ह्याची टेस्ट त्यांनी नंतर केला, केक कटिंग केल्यानंतर टेस्ट केला. बट त्याच्यापूर्वीच त्यांना मी डिलिव्हर केल्या त्यांनी डिझाईन बघून मला लगेच रिॲक्शन दिलं की खूप खूप सुंदर आहे हा केक. त्यांना डिझाईन खूप आवडली होती, एकदम सिंपल आणि सोबर. स्पेशली त्यांची रिक्वायरमेंट होती की कमीत कमी क्रीम मी यूज करावी. तर मी खूपच कमी क्रीम यूज करून हा केक बनवला. त्यामुळे त्यांना हा केक खूप आवडला. आणि केक कटिंग केल्यानंतरही स्पेशली पर्सनली त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की केकचा लूक आणि केकची टेस्ट आणि जशी क्रीम कमी होती अगदी तशीच तुम्ही बनवली असे ते म्हटले. आणि लूक टेस्ट त्यांना सर्वांना खूप खूप आवडला. आणि ज्यांची ॲनिव्हर्सरी होती ना, म्हणजे ज्या क्लायंटनी मला ऑर्डर दिली होती त्यांच्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी होती, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या सासू सासऱ्यांनाही खूप खूप आवडला हा केक. बिकॉज ते आता थोडेसे ओल्ड आहे आणि त्यामुळे त्यांना जास्त स्वीट खायचं नव्हतं आणि क्रीम जास्त पण खायची नव्हती. तर ते म्हटले की एकदम परफेक्ट टेस्ट आणि कमी स्वीट आणि कमी क्रीमने तुम्ही बनवून दिला. त्यामुळे त्यांनीसुद्धा भरपूर एन्जॉय केला. अगर जास्त जर स्वीट किंवा जास्त क्रीम जर यूज केली असते तर त्यांना यूज करता त्यांना खाताही जास्त आला नसता. बट एकदम परफेक्ट तुम्ही बनवून दिली, त्यामुळे त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला. तर मला हे ऐकून खूप आनंद झाला. तर आता आपण घेऊया आपलं फॉन्डंट. रेड कलरचं फॉन्डंट घेतलं बिकॉज ॲनिव्हर्सरी केक आहे. तर मला असं वाटलं की रेड कलरचं फॉन्डंट यूज केलं तर जास्त बेटर राहील. आणि आपल्या येल्लो कलरचा मँगोचा पल्प आहे त्यावरती रेड कलर हा जास्तच उठून दिसेल, जास्त आकर्षक वाटेल. त्यामुळे मी हा रेड कलर घेतला आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छानपैकी हार्ट शेप असं बनवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर
त्यावरती लिहिलेलं आहे मी आई आणि बाबा. मला अशा पद्धतीचे मँगो केकची भरपूर ऑर्डर येतात बिकॉज सर्वांना माहीत आहे की मी हापूस आंब्याचा पल्प यूज करून हा केक बनवते. ऑर्डिनरी पल्प यूज करत नाही, त्यामुळे खूप ऑर्डर्स येतात. तर अशा पद्धतीने आपला केक आता रेडी झालेला आहे. आपलं फॉन्डंट वर्क पण झालेलं आहे. तर आपण आता ते शिफ्ट करूया आपल्या केकवरती. मी तो सेट करून घेतला 3 घंटे हा मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर तो बाहेर काढला. मला डिलिव्हरी द्यायची होती आत्ता, त्यामुळे आणि त्यावरती मी ठेवलेलं आहे आई आणि बाबा हे फॉन्डंटचं स्टिकर आणि छान असे मोती मी साईडला लावलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती क्यूट आणि अमेझिंग आपला केक दिसत आहे. आलंय ना तोंडाला पाणी. मंडळी, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि गाईज, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आय नो हा व्हिडिओ थोडासा लेंदी होता बट तुम्ही जर असं सेम टू सेम मी जसं बनवला तसं स्टेप बाय स्टेप जर फॉलो करून केक बनवला ना, एकदम अमेझिंग असा केक होणार आहे तुमचा. मी गॅरंटी देते. तुम्ही पुन्हा बनवून एन्जॉय करणार. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा सो दॅट तेही बनवून एन्जॉय करतील आणि आनंद घेतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्हाला मँगो केक आवडतो की नाही हे कमेंट करून नक्की कळवा.